धोंड्याच्या महिन्यात जावयाला का दिला जातो इतका मान? पावसाळ्याचे दिवस सुरू झाले होते. आकाशात काळे ढग ताटले होते आणि एका छोट्याशा गावात आई आपल्या मुलीची आणि जावयाची वाट पाहत दारात उभी होती. घरात स्वयंपाकाचा सुंदर सुगंध दरवळत होता. पुरणपोळी, भजी, तूप, गोड पदार्थ सगळं प्रेमाने तयार केलं जात होतं. कारण आज खास दिवस होता. धोंड्याच्या महिन्यात जावई घरी येणार होता. थोड्याच वेळात बैलगाडी घरासमोर थांबली. मुलगी आणि जावई खाली उतरली. आईच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. तिने जावयाचं औक्षण केलं, पाय धुवून घेतले आणि प्रेमाने घरात बसवलं. जावयाला नवीन कपडे दिले, नारळ, फळं आणि दक्षिणा दिली. पण त्या वस्तूंपेक्षा मोठं होतं ते घरच्यांचं प्रेम. तेव्हा जावई हसून म्हणाला, "आई, एवढा मान कशाला देता मला?" आईच्या डोळ्यात पाणी आलं. ती हळूच म्हणाली, "बाळा, मुलगी लग्नानंतर दुसऱ्या घरी जाते, पण तिचं सुख ज्याच्या हातात असतं तो आमच्यासाठी देवासारखाच असतो." क्षणभर घरात शांतता पसरली. मुलीच्या डोळ्यातही अश्रू आले. पूर्वीच्या काळी पावसाळ्यात रस्ते खराब असायचे, प्रवास कठीण असायचा. म्हणून जावई घरी आला की त्याला छत्री, चप्पल, कपडे आणि उपयोगी वस्तू देण्याची परंपरा सुरू झाली. पण हळूहळू ही परंपरा फक्त वस्तूंमध्ये राहिली नाही, ती नात्यातल्या प्रेमाची ओळख बनली. आजच्या आधुनिक काळात अनेक परंपरा हरवत चालल्या आहेत, पण जी परंपरा नाती जोडते ती कधीच जुनी होत नाही. कारण मानपान वस्तूंचं नसतं, तर मनाचं असतं. परंपरा जपा, कारण त्यातूनच नात्यांची ऊब जिवंत राहते.